नमस्कार सर्वांना, फौजी माई सेवा केंद्र देवंगरा या चॅनलवर तुमचं सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे। सर्व लाडक्या बहिणींना महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा। महाराष्ट्रातील लाखो लाडक्या बहिणींसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत ई-केवायसी करताना झालेल्या चुकीमुळे अनेक महिलांना पैसे मिळणे बंद झाले आहे। पण आता आपल्या सरकारने ई-केवायसी दुरुस्त करण्याची पुन्हा एकदा संधी दिली आहे। जर तुमची ई-केवायसी चुकली असेल तर तुमच्यासाठी हा व्हिडिओ सगळ्यात महत्त्वाचा आहे। या व्हिडिओमध्ये आपण ई-केवायसी दुरुस्त कशी करायची, ई-केवायसी दुरुस्त कोणाला करावी लागेल, ई-केवायसी दुरुस्त करण्याची शेवटची तारीख किती आहे हे पाहणार आहोत। म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। महाराष्ट्र शासनाने लाडक्या बहिणींना आर्थिक मदत देण्यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली आहे। या योजनेअंतर्गत पात्र लाडक्या बहिणींना दरमहा 1,500 रुपये सुरू केले होते। या योजनेत अपात्र बहिणींनी फॉर्म भरले, त्यामुळे शासनाने ई-केवायसी करण्याचा निर्णय घेतला आहे। काही पात्र बहिणींना ई-केवायसी करताना काय पर्याय निवडावेत हे समजले नाही आणि त्यांची ई-केवायसी चुकली आणि त्यांचे पैसे थांबले आहेत। आता त्यांना सरकारने ई-केवायसी दुरुस्त करण्याची संधी दिली आहे। आत्तापर्यंत सुमारे 17 लाख महिलांनी ई-केवायसी दुरुस्त केली आहे। जर तुमचे पैसे थांबले असतील तर तुम्ही ही ई-केवायसी दुरुस्त करावी। 31 मार्च 2026 ही ई-केवायसी दुरुस्त करण्याची शेवटची तारीख आहे। त्यामुळे उशीर न करता लगेच दुरुस्ती करा। तर आपण ई-केवायसी दुरुस्त कशी करावी ते पाहू। ई-केवायसी दुरुस्त करण्यासाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या। त्याची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। ई-केवायसी दुरुस्त करण्यासाठी लिंकवर क्लिक करा। त्याच्यानंतर आधार नंबर आणि कॅप्चा टाकून घ्या। मी सहमत आहे याच्यावर क्लिक करून OTP पाठवा वर क्लिक करा। OTP टाका, चुकीची माहिती दुरुस्त करा, सबमिट करा। तुमची ई-केवायसी पूर्ण होईल। जर तुमचे पैसे थांबले असतील तर ही दुरुस्ती केल्यावर पुन्हा पैसे सुरू होतील। म्हणून ही माहिती जास्तीत जास्त लाडक्या बहिणींपर्यंत पोहोचवा। जर तुम्हाला अशीच सरकारी योजना, CSC किंवा ऑनलाईन माहिती हवी असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि फौजी माई सेवा केंद्र देवंगरा या चॅनलला सबस्क्राईब करा।